अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हीही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. गणपती अथर्वशीर्षाचं 1000 वेळा पठण केल्यानं जे हवं ते प्राप्त होऊ शकतं अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहे. परंतु गणपती अथर्वशीर्षाचं पठण करताना 15 नियम पाळायलाच हवे. ते कोणते? चला जाणून घेऊया. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत. अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीने म्हणावे. अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे. देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत. स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी सुचिरभूतता पाळावी. अथर्वशीर्षाचं पठण करताना धूत वस्त्राची घडी, मृगाजीन, धाबडी किंवा दर्भाची चटई याचा उपयोग करावा. गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. पूजा करणं शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान स्मरण करावे आणि नामस्मरण करावं. अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.